ऐका हा आला आला रुखवत बँड बाजा सहित हा आला आला रुखवत बँड बाजा सहित अहो मुलींचं काय घेऊन बसला इथे आईलाच रीती नाही माहित. एक्सक्यूज मी, तुम्ही आमच्या टीम मधून खेळून पण मलाच जास्त टोमणे मारताय. नाही हो, मी रत्नाकांना उत्तर देते. हो आणि खरं तेच बोलली ती. अरे थांबा आता, बस झाले रुखवताचे खेळ. तात्या हो, सगळी उणी काढून झाली तरी यांचे खेळ संपतच नाहीयेत. रत्ना ताई, आता तुम्ही दोघी जणी वाघ्या मुरळी व्हा आणि आपलं जागरण आणि गोंधळी उरकून टाका. हो चालेल. राहू द्या, गोंधळ आणि जागरण आपण करणार आहोत. आपल्या नेहमीच्या वाघ्या मुरळी येतील त्याची तयारी करा. आणि हो, उद्या आदित्य सिद्धूला आपल्या कुलदैवताला जायचं हे लक्षात ठेवा. हो तात्या. ए ताई चल ग, शेवटचं रुखवत. हा चल, चल. बस झाला आता. आदिती आपल्या सगळ्यांसाठी शिरा बनवते. हो अगं काय बयो, नवीन सुनेला स्वयंपाक येतोय कुठे? तिच्या आईने शिकवलंच नाहीये. गरजच नव्हती आणि नाही येत स्वयंपाक. पण हो, बिझनेस चांगल्या प्रकारे सांभाळते ती, आणि तोही केबिन मध्ये बसून. इथे तिथे जाऊन पैठण्या नाही विकत. त्याच्यातच जास्त कष्ट आहेत. हा आणि हे पैठण्यांचं काढायची काय गरज होती? सहजच बोलले हो, उणी काढायचेत ना. अहो पण पैठण्यांचा संबंध येतोच कुठे? रत्ना बस झाला. हा हे बघ, लग्न घर आहे हे, त्याच्यात खरी भांडणं नकोय. अगं खेळ होता तोपर्यंत ठीक आहे. हा ग, मी मदत करणारे सुनबाईला. नव्या सुनेने आपल्या चूलघरात जाऊन चुलीची पूजा करून जुन्या भांड्यामध्येच पहिला स्वयंपाक करायचा असतो. ही आपल्या घराण्याची रीत आहे आणि ती पोरगी तेच करतीये. तुमचा प्रत्येकीचा स्वयंपाक घरातला पहिला दिवस मला आजही आठवतोय. रत्ना, आणि तुझं तर बहिणी येऊन सांगितलं होतं. आता मला उगीच तोंड उघडायला लावू नका. चला आता आवरा भराभर. चला उठा लवकर. चला. अरे अजून एक दिवस राहिला असतात तर. तात्या असं नका म्हणून, तेथून पाय निघणार नाही आमचा. यो ऑलरेडी मी पण खूप मिस करेल तुम्हाला सगळ्यांना. यु नो, मी आजपर्यंत खूप माणसांचे इव्हेंट प्लॅन केले, बट एकत्र असलेल्या खूप माणसांचा पहिलाच इव्हेंट प्लॅन केला. ऑथेंटिक. थँक्स ऑलरेडी. चॅन्डलर, मी तुला खूप बोललो, रागवलो. राग आला असेल ना? येस येस आहे ना, बट हे आता चॅन्डलर बोललात ना म्हणून. ते जण एकदा बोला ना, ए चॅन्डलर गाढवा. अरे गाढवा, आता छान वाटतंय. हे बघा, तुम्ही आता जाताय, हा रस्ता विसरायचा नाही. हा नाहीतर मी तुला घरात ना आणि तुला इव्हेंट मधनं खेचून आणेन. तात्या, कधी खूप एकटं वाटलं ना तर नक्की गुळपुळीचा रस्ता आठवेल. मिस करेन सगळ्यांना. हा पण पुन्हा नक्की येईन. तात्या, ऑलरेडी बापरे, एका माणसासाठी काही बनवायचं असेल तरी माझा गोंधळ होतो, आणि आता तर एवढ्या माणसांसाठी. चांगला होईल ना? कम ऑन अदिती, ही सुरुवात आहे. अजून खूप जबाबदारी आहेत तुझ्यावर. आदिती, हा मोठ्या बाई. बाळ जमतंय ना? हो, बयाजींनी सांगितलंय तसंच करते. होईल. झालंच की ग, फक्त थोडं शिजू दे. हा बरं आदिती, वीणबाईंनी मला तुमच्या घरची अन्नपूर्णा दिली.
तिला देवघरात ठेवून छोटी पूजा करायची आहे. ती कर आणि परत ये. ठीक आहे. तात्यांनी फॅक्टरीचं सांगितल्यापासून अक्षरशः मी गॅसवर आहे. माझ्या घरातली खूप चांगली आणि साधी माणसं आहेत. यांना न दुखवता कसं सांगू हेच कळत नाहीये मला. मला एक सांग, तू तुझ्या डिसिजनवर फॉर्म आहेस ना? हो सर, मी ठाम आहे. मला ऐकतं काही नकोय. पण माझ्या माणसांना दुखवून नाही चालणार. घाटाबुट आदिती, तिला काय वाटतं? आदितीचा काही प्रश्न नाही. उलट मला खात्री आहे की आदिती मला सपोर्ट करेल. सर, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं की लग्नानंतर अमेरिकेला जायचं. आम्ही दोघं मिळून घरातल्यांना समजावू. सर, पुढच्या तयारीला पण लागलोय. काही कंपनीजला मेल पण केले आणि विजाचे सगळे डॉक्युमेंट सुद्धा रेडी. मी आणि आदिती आम्ही दोघं मिळून घरातल्यांशी बोलू. गुड. डोंट वरी, मी तुझ्या पाठीशी. तू एकटा नाही. तुला बघितलं ना की मला माझं तरुणपण आठवतं. ही अशीच कामं करण्याची जिद्द. माझी सुद्धा जॉईंट फॅमिली. मी त्यांच्या विरोधात जाऊन स्वतःचा बिझनेस उभा केला, मोठी स्वप्न बघितली आणि आज या पोझिशनला आहे. तो सुद्धा ऐक, काही मदत लागली तर सांग. हो सर. वा मिलन, मानलं तुला. हातातून गेलेली मॅच परत आणलीस. निदान या लबाडीसाठी तरी मी तुझं कौतुक करू शकते. अगं ये बैस बैस. सुखी राहा. आदिती, तुझा पैगुण चांगलाय ग. तुझ्यासारखी मुलगी घरात सून म्हणून आली आणि जगातली सगळ्यात आनंदाची बातमी मला कळली. सिद्धू आणि तू इथे राहणार, आपल्या नव्या फॅक्टरीचा कारभार बघणार. मला खूप आनंद झाला. तुला अति वाटेल, पण सिद्धू इथे कायमचा माझ्याजवळ राहावा म्हणून मी रोज देव पाण्यात बुडवायचे. मुंबईला गेला की जॉब करायचे. रात्रभर त्याच्या काळजीने झोपायचे नाही ग. पण आता तू सुद्धा इथे आली आणि सिद्धू सुद्धा इथे आला माझ्याजवळ. अगं मी तर सिद्धूला इथंच थांबवून घेणार होतो आणि तात्याने आज हे सरप्राईज दिलं. तुम्ही दोघांनी मिळून तात्याने जी जबाबदारी दिली आहे ती नीट पार पाडाल यात शंकाच नाही. अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळू दे तुम्हा दोघांना. तुम्ही दोघं शेती उत्पादन म्हणजे अन्नधान्य, अन्नपूर्णेचं काम करताय. ते काम पुढे नेणार आहात. मनापासून काम करा. तुम्हा दोघांची सगळी स्वप्न पूर्ण होते.
मोठ्या बाई, मी आलेच. शिरा झाला असेल. भैयाजी काय झालं? काही नाही ग, आपल्या घरातली परंपरा. म्हणजे अगं इतक्या जणांचा स्वयंपाक करायचा म्हणजे स्वयंपाक येऊ अगर नाही हो गोंधळ होणारच. अगं प्रत्येक सुनेनं गोंधळ केलाय पहिल्या दिवशी. त्यात मी सुद्धा आहे बर का. काय झालंय? मी काय केलंय? अगं काही नाही, या भांड्याखालची धग कमी करायला विसरलीस तू आणि सगळा शिरा करपला. काय? अगं 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 हे घे. भैयाजी सॉरी, ते मोठ्या बाईंनी मला बोलावलं म्हणून गेले मी. अगं स्वयंपाकघरात अशा चुका होतातच, पण हे पुरुषांना कुठे कळतंय. ते सुधारून कसं खाऊ घालायचं ही सुद्धा एक कला आहे. हे बघ आता ना मी जसं सांगते ना तसं कर. आता हा करपलेला शिरा आहे ना तो सगळा काढ, असं वरती छान सगळ्यामध्ये मिसळ. बस ये इथे. चांगला लागेल ना? वा कसा लागतोय? मग तू पण खाऊन बघ. चांगला लागतोय हो ना? पण जरा अगं छान झालाय. हे बघ आता एक काम कर, हा शिरा आहे ना त्याला एक चांगलं नाव दे आणि बाहेर जाऊन सांग शिरा तर सगळेच करतात पण मी वेगळा शिरा केलाय आणि तो जरा करपवलाय चांगलं केशर टाकून, खरपुडी शिरा. तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही, पण मी प्रयत्न केलाय. भैयाजी तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. अगं या चूल घरात आपलंच राज्य असतं. चूल घरात नाही, संपूर्ण घरावर आपलं राज्य असतं. आपण पुरुषांना उगाच वाटतं की आपला शब्द शेवटचा. केवढी आनंदी दिसते अदिती. सगळेच खूप खुश आहेत. तर लगेच विषय काढला तर नाही, नको आता राहू दे, योग्य वेळ आल्यावर बोलतो. ऐका रे सगळेजण, काय शिरा केला नव्हे सुनबाईनं. कोण म्हणतं तिला स्वयंपाक येत नाही? खरंच? अगं मला म्हणाली टेस्ट करून बघा. मी खाऊन बघितलं, तिला विचारलं काय केलं ग, तर ती म्हणाली शिरा केलाय पण जरा वेगळा केलाय. अगं ते म्हणाली आमचं लग्न कसं जगा वेगळं झालं. साखरपुडा जेलमध्ये, लग्न वरतून एंट्री आणि लग्नात गिफ्ट म्हणून काय मिळालं तर एका फॅक्टरी मालकाची बायको असणार. अगं सगळंच हटके. मग हे नॉर्मल कसं काय करायचं, म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने बनवलाय. पहिल्याच दिवशी काय कॉन्फिडन्स आहे ना. सिद्धू आणि व्याई पण आलेले आहेत. आता आपण तोंड गोड करूया. सिद्धू आणि सुनबाई, तुम्हाला दोघांना तुमच्या लग्नाच्या आणि नवीन फॅक्टरीच्या नव्या जबाबदारीच्या आम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. सखा लवकर आण रे. नव्या सुनबाईच्या हातचा पहिला पदार्थ खाण्यासाठी सगळ्या सासवा आणि सगळेजण कसे उत्सुक आहेत बघ. हो
मिलिंद, ही अदितीच आहे ना आपली? मला दया येते रे तिची. दया तर तुला नंतर देशमुखांची पण येईल. वा, काय खमंग वास आहे. शिरा अगदी मस्त झालेला असणार. लग्नानंतर देशमुखांच्या म्हणजे आपल्या देशमुखांच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी घरच्या नव्या सुनेने काहीतरी पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालायचा असतो. त्याप्रमाणे मी सुद्धा शिरा बनवलाय. म्हणजे बयो आजींनी मला मदत केली, पण बयो आजी सॉरी हा, मी एक वेगळा एक्सपेरिमेंट केलाय. मी खरपुडी शिरा बनवलाय. खरपुडी शिरा? खरपुडी शिरा? हो, खरपुडी शिरा. खरपुडी शिरा म्हणजे तो शिरा ना मुद्दाम थोडा करपवलेला असतो. बर्न गार्लिक राईस कसा असतो तसा. म्हणजे तू काय त्याच्यात लसूण वगैरे घातलंस की काय? नाही नाही, अहो मी फक्त एक्झाम्पल दिलं. म्हणजे तुम्ही एक काम करा ना, तुम्ही खाऊनच बघा. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आवडेल आवडेल. हा पण लवकर वाढा, थंड होऊन जाईल. हो. ए थांबा थांबा, कोणी खायचं नाही हा. आधी ना नवीन नवरीने सिद्धूला भरवायचं आणि मग पुन्हा एकदा नाव घ्यायचं. हा परत? हो. मग आता बाई 3-4 नावं पाठच करून ठेवते. हो, पण तूच नाव घ्या, कोणाची मदत नाही घ्यायची. स्वयंपाकघरातला दिवस माझा पहिला. गोडधोड म्हणून शिरा खरपवलेला. त्यात तात्यांनी दिली आहे बातमी आनंदाची. सिद्धार्थवर सोपवली आहे जबाबदारी फॅक्टरीची. वा, तिथे काय ओढून ताणून बनवलाय. तरी पण चारोळे करणारे नवकवी असतात ना, त्यांच्यापेक्षा खूप छान जमवलेलं आहेस तू. हो ना, आणि ते सोशल साईट वर कमेंट करणं एवढंही सोपं नव्हतं. ए चल आता भरव तू. कसा झाला? चांगला झाला. नक्की ना? हा, का बायकोनं केला म्हणून म्हणतोय? अगं रत्ना, तू खाऊन बघ ना. चला घ्या रे, घ्या, खा सगळे. वा सुनबाई, खरंच खूप छान झालाय. मस्त. असा वाईट नाहीये. रत्नाक्का म्हणल्यात म्हणजे फर्स्ट क्लासच झालाय. कमाल डिश आहे. आदिती, सिद्धूच्या फॅक्टरी बरोबरच माझ्या गृह उद्योगात पण काम करशील का ग? अरे वा, आज एक नवीन प्रकार खायला मिळाला. खरपुडी शिरा. वा 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 वा, मस्त. वहिनी, मला रोज हा खरपुडी शिरा हवाय. खरंच खूप चांगली माणसं भेटलीत मला, ती पण आयुष्यभरासाठी. मी नाही राहू शकणार या सगळ्यांशिवाय. कसं सांगू या सगळ्यांना, आम्ही अमेरिकेला जाणार आहोत. वा मिलिंद, सिद्धार्थ म्हणलाय खरा, पण तो बोलेल ना नक्की घरच्यांशी? 100% तो बोलला. आणि त्याला नाही जमलं बोलणं तर आपण त्याला बोलतो करू.